Hello students, welcome to new session of mathematical induction and binomial theorem. So next example, by mathematical induction prove that 2 raised to n is greater than n for all n belongs to n. So we take the first step 1, we have to prove the, hello students, welcome to new session of mathematical induction and binomial theorem. So next example, by mathematical induction prove that 2 raised to n is greater than n for all n belongs to n. So by using mathematical induction, we have to prove this mathematical statement. So we apply this step 1, which is to prove the result is true for n is equal to 1. After that, we take this step 2, assume that result is true for n is equal to k. Step 3, prove that result is true for n is equal to k plus 1. And last one, step 4, result is true for all n belongs to n. Okay. So काय करूया आपण इथे स्टेप 1 घेऊया, n इज इक्वल टू 1 साठी हे प्रूव्ह करूया, LHS आणि RHS. ओके, क्लिअर. सो सोल्युशनमध्ये पहिल्यांदा मी स्टेप 1 घेतो आणि स्टेप 1 काय आपल्याला रिझल्ट प्रूव्ह करायचा आहे n इज इक्वल टू 1 साठी. मग इथे काय करतो मी n इज इक्वल टू 1 व्हॅल्यू पुटअप करतो. सो 2 रेज टू 1 काय भेटणार आपल्याला 2 झालंय. त्यानंतर n व्हॅल्यू इथे मी 1 पुटअप करतो, बरोबर. ही काय तुम्हाला LHS आहे. त्यानंतर RHS बघा, RHS काय दिली इथे तुम्हाला 1 दिली आहे. 2 रेज टू n इज ग्रेटर दॅन 1 म्हणजेच काय LHS इज ग्रेटर दॅन RHS म्हणजे 2 ग्रेटर दॅन 1. 2 हा 1 पेक्षा मोठा आहे. क्लिअर, म्हणजे रिझल्ट प्रूव्ह झालाय n इज इक्वल टू 1 साठी. मग काय म्हणतो मी, सो देअरफॉर रिझल्ट इज ट्रू फॉर n इज इक्वल टू 1. म्हणजे स्टेप 1 काय झाली तुमची इथे प्रूव्ह झालेली आहे. 2 रेज टू n ग्रेटर दॅन n सांगितलेलं होतं, n ची व्हॅल्यू 1 पुटअप केली, LHS ला काय भेटलं तुम्हाला 2 भेटलाय आणि RHS ला काय भेटलाय 1. सो LHS ग्रेटर दॅन 1 म्हणजे काय 2 ग्रेटर दॅन 1, विच इज करेक्ट. ओके, सो रिझल्ट इज ट्रू फॉर n इज इक्वल टू 1. स्टेप 1 काय झाली तुमची होल्ड झाली आहे. आता स्टेप 2 काय करायचं तुम्हाला अज्युम करायचं आहे रिझल्ट इज ट्रू फॉर n इक्वल टू k. ओके, सो स्टेप 2, assume that result is true for n is equal to k. So put n is equal to k. So 2 raised to k is greater than k. So k belongs to n. Equation 2 आणि इथे इक्वेशन 1. अजून केलंय. आता स्टेप 3 घेऊया. सो स्टेप 3 काय करायचं आपल्याला, टू प्रूव्ह रिझल्ट इज ट्रू फॉर, टू प्रूव्ह रिझल्ट इज ट्रू फॉर n इज इक्वल टू k प्लस 1. म्हणजे रिझल्ट प्रूव्ह करायचं आपल्याला n इज इक्वल टू k प्लस 1 साठी. म्हणजे काय प्रूव्ह करायचं आहे, 2 रेज टू k प्लस 1 इज ग्रेटर दॅन k प्लस 1. हे काय करायचं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ओके, आता आम्ही काय घेतो, तो प्रूव्ह करण्यासाठी लेट 2 रेज टू k प्लस 1 हे लिहितो मी. सो 2 रेज टू k प्लस 1 म्हणजेच काय 2 रेज टू k इंटू 2 रेज टू 1 हे लिहिलंय. बघा 2 रेज टू k ग्रेटर दॅन काय दिला इथे आपल्याला k दिलेला आहे. सो आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. मग प्रूव्ह करण्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल काय करतो मी, इक्वेशन 2चा यूज करतो मी. 2 रेज टू k इज ग्रेटर दॅन k. इक्वेशन 2 हे यूज करतोय. आता काय करतो, बोथ साईडला 2 ने मल्टिप्लाय करतो मी. काय करतो 2 ने मल्टिप्लाय करतो. सो 2 इंटू 2 रेज टू k ग्रेटर दॅन 2k केलंय मल्टिप्लाय. आता बघा इंडायसेस फॉर्म्युला a रेज टू m इंटू a रेज टू n असेल तर काय लिहितो आपण a रेज टू m प्लस n लिहितोय. लिहूया मग 2 रेज टू k प्लस 1 ग्रेटर दॅन 2k ला कसं लिहितो मी k प्लस k मध्ये लिहितो.
आलंय 2⁻k+1 इज ग्रेटर दॅन k+k हे इक्वेशन भेटलंय. ही आली आपल्याला LHS आणि RHS आहे. आता RHS बघा लेट. आता हा k ग्रेटर दॅन 1 असं लिहितो मी किंवा ओके आला k+k. आता आपल्याला बघा n बिलॉंग्स टू काय सांगितलेलं आहे n नॅचरल नंबर सांगितलेले आहे. मग मी काय घेतो k हा ग्रेटर दॅन 1 घेतो. इथे हा k काय आहे ग्रेटर दॅन 1 आहे असं मी सपोज करतो. मग काय येतो बोथ साईडला काय करतो मी k ॲड करतो म्हणजे काय भेटणार आहे k+k इज ग्रेटर दॅन k+1. बघा हे स्टेटमेंट आलेलं आहे k+k इज ग्रेटर दॅन k+1 म्हणजे इथं आपल्याला काय भेटणार आहे k+k हा कशापेक्षा बिगर आहे k+1 पेक्षा बिगर आहे. मग 2⁻k+1 सुद्धा काय येणार आहे बिगर येणार आहे. म्हणजे स्टेटमेंट काय भेटणार इथं आपल्याला बघा 2⁻k+1 ग्रेटर दॅन k+k ग्रेटर दॅन k+1. बघा या पद्धतीचं स्टेटमेंट आहे. याचंच मिनिंग काय 2⁻k+1 ग्रेटर दॅन k+1 झालंय. आणि हेच आपल्याला काय करायचं होतं प्रूव्ह करायचं होतं. सो रिझल्ट इज ट्रू फॉर n इज इक्वल टू k+1. सो रिझल्ट इज ट्रू फॉर n इज इक्वल टू k+1 आणि यावरनं काय लिहिणार आपण स्टेप 4 लिहिणार आहे. मग काय लिहिणार सो रिझल्ट इज ट्रू फॉर ऑल व्हॅल्यू ऑफ n बिलॉंग्स टू n. हेच दी प्रूफ हेच प्रूव्ह करायचं होतं आपल्याला. बघा काय सांगितलं होतं 2⁻n इज ग्रेटर दॅन n हे सांगितलेलं होतं. स्टेप 1 n इज इक्वल टू 1 साठी आपण रिझल्ट प्रूव्ह केला. क्लिअर. स्टेप 2 अज्युम केली रिझल्ट ट्रू आहे n इज इक्वल टू k+1 साठी k साठी. स्टेप 3 n इज इक्वल टू k+1 साठी प्रूव्ह करायचं होतं. म्हणजे काय प्रूव्ह करायचं होतं 2⁻k+1 ग्रेटर दॅन k+1 हे प्रूव्ह करायचं होतं. त्यासाठी इक्वेशन सेकंड यूज केलं. बघा इक्वेशन सेकंड काय होतं 2⁻k इज ग्रेटर दॅन k. ओके अजून केलंय. मग त्यासाठी काय केलं मी बोथ साईडला 2 ने मल्टिप्लाय केलं. बघा 2 ने मल्टिप्लाय केलं इकडे 2 ने मल्टिप्लाय केलं. इथे एक्सपोनंट फॉर्म्युला यूज केला मी a⁻m इंटू a⁻n इक्वल टू काय असतो a⁻m+n पॉवरची ॲडिशन. बघा ग्रेटर दॅन k+k झालंय. आता इथे बघा मी k ग्रेटर दॅन k1 लिहिलाय. जो आपण k व्हॅल्यू घेतलेली ती काय ग्रेटर इक्वल घ्या किंवा ग्रेटर दॅन 1 घ्या. मी स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 1 घेतली आहे. आता यांच्या बोथ साईडला काय केलं मी k ॲड केलाय. बरोबर काय भेटलं इथे k+k ग्रेटर दॅन k+1. मग बघा हा k+k यापेक्षा बिगर आहे म्हणजे हा सुद्धा याच्यापेक्षा काय असणार आहे बिगर असणार आहे. झालं 2⁻k+1 ग्रेटर दॅन k+1 झालंय. आणि हे स्टेप 3 आपल्याला प्रूव्ह करायची होती प्रूव्ह झाली आहे. सो स्टेप 3 होल्ड झाली आहे. असेल तर बाय मॅथमॅटिकल इंडक्शन रिझल्ट इज ट्रू फॉर ऑल व्हॅल्यू ऑफ n बिलॉंग्स टू n स्टेप 4. आणि हेच आपल्याला काय करायचं होतं प्रूव्ह करायचं होतं. हेच दी सोल्युशन. सो नेक्स्ट एक्झाम्पल बाय मॅथमॅटिकल इंडक्शन प्रूव्ह दॅट n फॅक्टोरियल ग्रेटर इक्वल 2⁻n. फॅक्टोरियल मीन्स multiplication of first n numbers. 1 factorial 1, 2 factorial 2 into 1, 3 factorial 3 into 2 into 1, 4 factorial 4 into 3 into 2 into 1. n factorial means multiplication of first n terms. Okay? Clear. आता हे काय करायचं आपल्याला मॅथमॅटिकल इंडक्शनने प्रूव्ह करायचं आहे. त्यासाठी कंडिशन दिली आहे n नॅचरल नंबर आहे आणि n 4 और ग्रेटर दॅन 4 पाहिजे आपल्याला. ही कंडिशन दिलेली त्यांनी म्हणजे n इज इक्वल टू 1 2 3 हे चालणार नाही आहे. मग स्टेप 1 काय असणार आहे n इक्वल टू 4 साठी प्रूव्ह करावं लागणार आहे आपल्याला. स्टेप 2 n इज इक्वल टू k साठी अजून करायचं आहे आणि k ग्रेटर इक्वल 4. त्यानंतर n इज इक्वल टू k+1 साठी आपल्याला प्रूव्ह करायचं आहे स्टेप 3. मग काय करूया आपण स्टेप 1 n इज इक्वल टू 4 साठी प्रूव्ह करणार आहे. सो स्टेप 1 आता n फॅक्टोरियल म्हणजे काय मी LHS 4 फॅक्टोरियल फाइंड आउट करतो. 4 फॅक्टोरियल म्हणजे काय फर्स्ट 4 टर्मची मल्टिप्लिकेशन म्हणजे 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1 आणि तो किती येते मल्टिप्लिकेशन 24.
झाला एन फॅक्टोरियल. आता आर एच एस दिली होती आपल्याला 2n म्हणजे काय 2⁴ आणि 2⁴ किती आहे 16. सो एल एच एस काय झाली आहे ग्रेटर दॅन आर एच एस भेटलेली आहे म्हणजेच काय 24 ग्रेटर दॅन 16. आणि आपलं स्टेटमेंट काय दिलं होतं एन फॅक्टोरियल हा काय ग्रेटर इक्वल 2n एक तर ग्रेटर दॅन असेल किंवा इक्वल असेल. बघा ग्रेटर दॅन आलाय म्हणजे रिझल्ट इज ट्रू फॉर एन इज इक्वल टू 4. स्टेप 1 काय झाली आपल्याला होल्ड झाली आहे. काय म्हणूया सो देअरफॉर रिझल्ट इज ट्रू फॉर n इज इक्वल टू 4. झालंय. आता नेक्स्ट स्टेप 2 अप्लाय करायची आपल्याला. स्टेप 2 अज्युम result is true for n is equal to k and k also greater equal 4. आता प्रूव्ह असेल तर म्हणजेच काय इथे k फॅक्टोरियल ग्रेटर इक्वल 2k. k belongs to n and k greater equal 4. इक्वेशन सेकंड. इक्वेशन फर्स्ट दिलेलं स्टेटमेंट. स्टेप 2 काय केली आपण अज्युम केली रिझल्ट काय एन इज इक्वल टू के साठी प्रूव्ह आहे. मग स्टेप 3 घेणार इथे आपण. स्टेप 3 काय करायचं आपल्याला टू प्रूव्ह रिझल्ट इज ट्रू फॉर एन इक्वल टू के प्लस 1 आणि के प्लस 1 ग्रेटर इक्वल 4. म्हणजेच काय इथे आपल्याला के प्लस 1 फॅक्टोरियल ग्रेटर दॅन ऑर इक्वल 2k प्लस 1 हे काय करायचं इथे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे के प्लस 1 ग्रेटर इक्वल 4 ही कंडिशन हे काय आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग यासाठी मी पहिल्यांदा काय करतो इक्वेशन सेकंडचा यूज करतो सॉरी ते फॅक्टोरियल आणि इक्वेशन फर्स्ट घेतल्यानंतर बोथ साईडला के प्लस 1ने मल्टिप्लाय करतो. बघा काय इक्वेशन सेकंड सो लेट के फॅक्टोरियल ग्रेटर इक्वल 2k. काय करतो मी के प्लस 1ने मल्टिप्लाय करतो बोथ साईडला. सो के प्लस 1 इंटू के फॅक्टोरियल ग्रेटर इक्वल के प्लस 1 इंटू 2k. घेतलंय आणि याचं मिनिंग काय होणार आहे बघा के फॅक्टोरियलला काय केलं आपण के प्लस 1ने मल्टिप्लाय केलंय. तर इथे 3 इंटू 2 इंटू 1 म्हणजे काय होतोय 3 फॅक्टोरियल होतोय. यांना मी 4ने मल्टिप्लाय केलं म्हणजे ते काय भेटणार आहे 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1 आणि इकडे काय भेटणार आहे 4 इंटू 3 फॅक्टोरियल. बघा बोथ साईडला मी 4ने मल्टिप्लाय केलंय. 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1 म्हणजे काय फर्स्ट 4 एनची मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे काय भेटणार इथे आपल्याला 4 फॅक्टोरियल कळलंय. म्हणजे इथे काय भेटणार इथे आपल्याला के प्लस 1 फॅक्टोरियल भेटणार आहे. के प्लस 1 फॅक्टोरियल ग्रेटर इक्वल k प्लस 1 इंटू 2k. आलाय. आता लेट बघा हा k प्लस 1 रेस टू 2k ग्रेटर दॅन आपल्याला काय दाखवायचं आहे 2k प्लस 1 दाखवायचं आहे. ओके आता यासाठी सो के प्लस 1 2k हा ऑब्विसली 2k पेक्षा काय असणार आहे ग्रेटर दॅनच असणार आहे. के प्लस 1 2k हा कशापेक्षा ग्रेटर दॅन असणार आहे 2k पेक्षा ग्रेटर दॅन असणार आहे कारण का के प्लस 1ने मल्टिप्लाय केलं याला बरोबर. आता बोथ साईडला काय करतो मी 2ने मल्टिप्लाय करतो. 2ने मल्टिप्लाय केल्यानंतर काय भेटणार आहे के प्लस 1 2 इंटू 2k ग्रेटर दॅन 2 इंटू 2k. बोथ साईडला मी काय केलं फक्त 2ने मल्टिप्लाय केलंय. आता मल्टिप्लाय केल्यानंतर एक्सपोनंट फॉर्म्युला a रेस टू m इंटू a रेस टू n पॉवरची काय करतो आपण ॲडिशन म्हणजे काय भेटणार इथे आपल्याला के प्लस 1 इंटू 2k प्लस 1 ग्रेटर दॅन 2k प्लस 1. बघा के प्लस 1 2k प्लस 1 ग्रेटर दॅन 2k प्लस 1 हा याच्यापेक्षा बिगर आहे म्हणजे ऑब्विसली हे सुद्धा याच्यापेक्षा काय असणार आहे बिगर असणार आहे. म्हणजे ही व्हॅल्यू जी आहे कोणती के प्लस 1 2k ही कशापेक्षा बिगर असणार आहे 2k प्लस 1 पेक्षा बिगर असणार आहे.
बरोबर. मग काय लिहिताना काय लिहितो मी इथे? सो देअर फोर k plus 1 factorial is greater equal k plus 1 2 raised to k greater than 2 raised to k plus 1. म्हणजेच काय? k plus 1 factorial greater equal 2 raised to k plus 1. हे स्टेटमेंट प्रूव्ह करायचं होतं. सो रिझल्ट इज ट्रू फॉर n इज इक्वल टू k प्लस 1. रिझल्ट n इज इक्वल टू k प्लस 1 साठी ट्रू आहे. म्हणजे काय? स्टेप 4 फॉर ऑल व्हॅल्यू ऑफ n रिझल्ट इज ट्रू. सो काय म्हणतोय ते मी? सो देअर फोर रिझल्ट इज ट्रू फॉर सो स्टेप 3 होल्ड्स. सो यावरनं काय लिहिणार आपण? स्टेप 4 लिहिणार आहे. सो देअर फोर रिझल्ट इज ट्रू फॉर all n belongs to n and n greater equal 4. ही कंडिशन आपली इथे प्रूव्ह झाली आहे. हेन्स दी सोल्युशन. नेक्स्ट एक्झाम्पल. बाय मॅथमॅटिकल इंडक्शन प्रूव्ह दॅट 1 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर प्लस सो ऑन प्लस n स्क्वेअर इक्वल टू n इंटू n प्लस 1 इंटू 2n प्लस 1 अपॉन 6. हे घ्यायचं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सो स्टेप 1 घेऊया. n इज इक्वल टू 1. LHS आणि RHS प्रूव्ह करूया. त्यानंतर स्टेप 2 रिझल्ट इज ट्रू फॉर n इज इक्वल टू k अज्युम करायचं आहे. आणि त्यावरनं स्टेप 3 प्रूव्ह करायचं आहे रिझल्ट इज ट्रू फॉर n इज इक्वल टू k प्लस 1. मग सोल्युशनमध्ये हे इक्वेशन फर्स्ट करूया. स्टेप 1 घेतो मी प्रूव्ह करण्यासाठी. सो स्टेप 1 फॉर n इज इक्वल टू 1 साठी रिझल्ट ट्रू हे प्रूव्ह करायचं आपल्याला. सो मी LHS घेतो आणि LHS काय? 1 स्क्वेअर विच इज 1. RHS मध्ये मी n ची व्हॅल्यू मी 1 पुटअप करतो. काय भेटणार आहे? 1 इंटू 1 प्लस 1 इंटू 2 प्लस 1 अपॉन 6. सो 1 इंटू 2 इंटू 3 अपॉन 6. 1 प्लस 1 2, 2 प्लस 1 3. 2 इंटू 3 काय होणार आहे? 6. 6 इज गेट कॅन्सल. व्हॉट इज रिमेनिंग? 1. सो LHS आणि RHS काय झालं आहे? सेम झालेलं आहे. मग काय होणार? सो देअर फोर LHS इक्वल टू RHS. LHS आणि RHS काय? सेम. सो रिझल्ट इज ट्रू फॉर n इज इक्वल टू 1 साठी रिझल्ट काय झालाय? ट्रू झालेला आहे. स्टेप 1 होल्ड झाली. आता स्टेप 2 अज्युम करायची आपल्याला. स्टेप 2 अज्युम that result is true for n is equal to k. n is equal to k साठी रिझल्ट काय करायचा? अजून करायचा. मग इक्वेशन फर्स्ट मध्ये n ची व्हॅल्यू काय करा? k पुटअप करा. सो 1 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर प्लस सो ऑन प्लस k स्क्वेअर इक्वल टू k टाइम k प्लस 1 इंटू 2k प्लस 1 अपॉन 6. इक्वेशन सेकंड. हे काय केलं आपण? अज्युम केलंय. 1 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर प्लस सो ऑन प्लस स्क्वेअर k स्क्वेअर इक्वल टू k टाइम k प्लस 1 इंटू 2k प्लस 1 अपॉन 6. हे काय केलं आपण? अज्युम केलंय. आता स्टेप 3 घेऊया. स्टेप 3 आपल्याला प्रूव्ह करायची आहे. आणि ती काय प्रूव्ह करायचं आहे? टू प्रूव्ह रिझल्ट इज ट्रू फॉर n इज इक्वल टू k प्लस 1. यासाठी प्रूव्ह करायची. म्हणजे काय प्रूव्ह करायचं आपल्याला? 1 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर प्लस सो ऑन k प्लस 1 स्क्वेअर इक्वल टू k प्लस 1 k प्लस 2 2k प्लस 3 अपॉन 6. हे काय करायचं आपल्याला? प्रूव्ह करायचं आहे. k ची व्हॅल्यू काय केली आपण? फक्त k प्लस 1 पुटअप केली आहे. k प्लस 1 k प्लस 2 2k प्लस 3 अपॉन 6 हे प्रूव्ह करायचं आहे. मग याचे आपण LHS घेऊया आणि इथे n ची व्हॅल्यू k प्लस 1 पुटअप करूया. त्यानंतर RHS घेऊया, तिथे k प्लस 1 पुटअप करूया आणि सेम दाखवूया आपण. ओके. सो लेट LHS काय होती? 1 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर प्लस सो ऑन प्लस k प्लस 1 स्क्वेअर. So 1 square plus 2 square plus 3 square plus so on k square plus k plus 1 square.
के प्लस वन ब्रॅकेट स्क्वेअर ज्याच्या प्रिव्हियस टर्म काय भेटणार आपल्याला के स्क्वेअर भेटणार आहे इक्वेशन सेकंडवरनं वन स्क्वेअर प्लस टू स्क्वेअर प्लस थ्री स्क्वेअर प्लस वन के स्क्वेअरची व्हॅल्यू दिली काय ती के इंटू के प्लस वन टू के प्लस वन अपॉन सिक्स ती काय करतो मी इथे पुटअप करतो सो के इंटू के प्लस वन इंटू टू के प्लस वन अपॉन सिक्स प्लस के प्लस वन ब्रॅकेट स्क्वेअर झालं फक्त काय केलं आपण ही व्हॅल्यू इथे पुटअप केली आहे फर्स्ट टर्म आणि ही सेकंड टर्म यामध्ये के प्लस वन कॉमन आहे तो मी सेपरेटली घेतो घेतल्यानंतर जे रिमेनिंग राहत आहे ते लिहूया के इंटू टू के प्लस वन अपॉन सिक्स प्लस के प्लस वन ओके डिनॉमिनेटर सेम करतो आणि सिम्प्लिफाय करतो मी सिम्प्लिफाय केल्यानंतर के प्लस वन ब्रॅकेटमध्ये काय भेटणार इथे आपल्याला के प्लस टू इंटू टू के प्लस थ्री अपॉन सिक्स ह्या टर्म भेटणार आहे इथे सिम्प्लिफाय केल्यानंतर इथे आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटणार आहे न्यूमरेटरला आणि त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे फॅक्टर काय के प्लस टू के प्लस थ्री आहे आणि अपॉन सिक्स आणि हा के प्लस वन ॲज इट इज आलेले आहेत ही झाली तुम्हाला एल एच एस आता आर एच एस घेतो मी सो आर एच एस लिहितो इथे मी आर एच एस काय होती आपल्याला एन इंटू एन प्लस वन इंटू टू एन प्लस वन अपॉन सिक्स होती तिथे मी केची व्हॅल्यू काय करतो मी के प्लस वन पुटअप करतो सो के प्लस वन इंटू के प्लस वन इंटू टू टाइम के प्लस वन अपॉन सिक्स सिम्प्लिफाय करूया सिम्प्लिफाय केल्यानंतर काय भेटतं आहे के प्लस वन के प्लस टू के प्लस थ्री अपॉन सिक्स सी एल एच एस आणि आर एच एस कशा आल्या आहेत सेम सो एल एच एस इक्वल टू आर एच एस म्हणजे रिझल्ट काय ट्रू झाला आपल्याला सो देअर फोर रिझल्ट इज ट्रू फॉर एन इज इक्वल टू के प्लस वन म्हणजे स्टेप थ्रीसाठी रिझल्ट काय झाला आपल्याला प्रूव्ह झालेला आहे मग यावरनं काय लिहिणार आपण स्टेप फोर लिहिणार आहे रिझल्ट इज ट्रू फॉर ऑल व्हॅल्यू ऑफ एन विच इज नॅचरल नंबर सो स्टेप फोर result is true for all value of n belongs to n आणि हेच आपल्याला काय करायचं होतं प्रूव्ह करायचं होतं हेन्स दी सोल्युशन सो नेक्स्ट एक्झाम्पल प्रूव्ह दॅट वन स्क्वेअर प्लस थ्री स्क्वेअर प्लस फाईव्ह स्क्वेअर प्लस सो ऑन प्लस 2n minus 1 bracket square equal to n upon 3 2n minus 1 2n plus 1 हे काय आपल्याला प्रूव्ह करायचं आहे मग स्टेप वन घेतो मी n इज इक्वल टू वनसाठी प्रूव्ह करायचं आहे स्टेप टू n इज इक्वल टू के साठी अज्युम आणि स्टेप थ्री n इज इक्वल टू के प्लस वनसाठी प्रूव्ह करायचं आपल्याला मग मी याला इक्वेशनला फर्स्ट देतो आणि स्टेप वन घेतो मी इथे स्टेप वन कशासाठी प्रूव्ह करायचं आहे रिझल्ट इज प्रूव्ह दॅट रिझल्ट इज ट्रू फॉर एन इज इक्वल टू वन यासाठी काय करायचं आपल्याला इथे प्रूव्ह करायचं आहे मग आता मी एल एच एस काय वन स्क्वेअर म्हणजे किती आला वन आता आर एच एसमध्ये मी एनची व्हॅल्यू काय करतो मी वन पुटअप करतो काय तो वन अपॉन थ्री टू मायनस वन टू प्लस वन बघा वन अपॉन थ्री इथे ॲज इट इज टू मायनस वन वन टू प्लस वन थ्री थ्री get cancelled. What is the remaining? 1. So LHS equal to RHS. आलंय स्टेप वन काय झाली होल्ड झाली सो रिझल्ट इज ट्रू फॉर एन इज इक्वल टू वन एन इज इक्वल टू वन साठी रिझल्ट काय झालाय होल्ड झालाय प्रूव्ह झालाय स्टेप वन काय झाली होल्ड आता स्टेप टू काय करायचं आपल्याला इथे अज्युम करायचं आहे result is true for assume result is true for n is equal to k n is equal to k साठी काय रिझल्ट ट्रू आहे मग n ची व्हॅल्यू काय करा k पुट अप करा सो वन स्क्वेअर प्लस थ्री स्क्वेअर प्लस फाईव्ह स्क्वेअर प्लस सो ऑन प्लस 2n minus 1 square
इक्वल टू k upon 3 2k minus 1 into 2k plus 1. इक्वेशन सेकंड. हे काय केलं आपण अज्युम केलं की हे काय ट्रू आहे. मग स्टेप थ्री काय करायचं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. टू प्रूव्ह रिझल्ट इज ट्रू फॉर काय प्रूव्ह करायचं आपल्याला एन इज इक्वल टू के प्लस 1 साठी हा रिझल्ट काय ट्रू आहे. म्हणजेच काय प्रूव्ह करायचं आहे 1 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर प्लस सो ऑन प्लस 2k plus 1 equal to k plus 1 upon 3 into 2k plus 1 into 2k plus 3. हे काय करायचं आपल्याला प्रूव्ह करायचं म्हणजे के ची व्हॅल्यू काय केली मी इथे फक्त k plus 1 पुटअप केली आहे. सॉरी इथं n लिहिलाय. बघा हे काय करायचं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग इक्वेशन फर्स्टची काय करतो मी LHS घेतो त्यानंतर RHS घेतो आणि दोन्ही इक्वल दाखवतो. सो लेट LHS काय 1 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर प्लस सो ऑन 2n मायनस 1 स्क्वेअर होता. तिथे मी के ची व्हॅल्यू k प्लस 1 पुटअप केली आहे. सो 2k प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर भेटला आहे. ओके आलं. आता बघा 1 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर प्लस सो ऑन 2k प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. याची प्रिव्हियस टर्म काय असणार आहे 2k मायनस 1 असणार आहे. सो 1 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर प्लस सो ऑन प्लस 2k मायनस 1 स्क्वेअर प्लस 2k प्लस 1 स्क्वेअर. इक्वेशन सेकंडवरनं या टर्मची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे ती तिथे पुटअप करूया आपण. 1 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर प्लस सो ऑन 2k मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर याची व्हॅल्यू हे पुटअप करतो. मग मी काय भेटणार आहे k अपॉन 3 2k मायनस 1 2k प्लस 1 प्लस 2k प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. बोथ टर्ममध्ये 2k प्लस 1 कॉमन आहे तो सेपरेटली घेऊया. 2k प्लस 1 सेपरेटली घेतला काय रिमेन राहिला k अपॉन 3 2k मायनस 1 इंटू प्लस 2k प्लस 1. बघा एवढं रिमेनिंग राहिलंय. हे सिम्प्लिफाय केल्यानंतर एक क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटणार आहे आणि ते सिम्प्लिफाय केल्यानंतर इथे आपल्याला एक टर्म भेटणार आहे. सो 2k प्लस 1 अपॉन 3 इंटू k प्लस 1 इंटू 2k प्लस 3. बघा हे क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटणार आहे आणि हे लिहूया. सो k प्लस 1 इंटू 2k प्लस 1 इंटू 2k प्लस 3 अपॉन 3 हे भेटलं तुम्हाला LHS. हे सिम्प्लिफाय केल्यानंतर बघा हे दोन आपल्याला ब्रॅकेट भेटत आहेत k प्लस 1 2k प्लस 3. त्याला फक्त अरेंज करून लिहिलं आहे. ही झाली तुमची LHS. आता RHS लिहूया आपण. सो RHS काय होते आपल्याला k अपॉन 3 म्हणजे k ची व्हॅल्यू काय करायची आपल्याला k प्लस 1 पुटअप करायची आहे. इन ब्रॅकेट 2 इंटू k प्लस 1 मायनस 1 इन सेकंड ब्रॅकेट 2 टाइम k प्लस 1 प्लस 1. सिम्प्लिफाय करूया. सो k प्लस 1 अपॉन 3 इन ब्रॅकेट 2k प्लस 1 and in second bracket 2k plus 3. So k plus 1 2k plus 1 2k plus 3 upon 3 ही भेटलं आपल्याला RHS. बघा LHS आणि RHS कसे आहेत सेम आहे. सो काय म्हणतो मी इथे LHS इक्वल टू RHS आणि LHS आणि RHS सेम असेल तर आपली स्टेप 3 काय झाली होल्ड झाली. म्हणजे रिझल्ट इज ट्रू फॉर n इज इक्वल टू k प्लस 1. यासाठी रिझल्ट काय झालाय होल्ड झालाय ट्रू झालाय. म्हणजे स्टेप 3 काय झाली इथे आपल्याला प्रूव्ह झाली आहे. आता स्टेप 4 लिहायची. सो रिझल्ट इज ट्रू फॉर ऑल व्हॅल्यू ऑफ n विच इज नॅचरल नंबर. स्टेप 4. सो देअरफॉर रिझल्ट इज ट्रू फॉर
all value of n belongs to n. हेच आपल्याला काय करायचं होतं, प्रूव्ह करायचं होतं. n इज इक्वल टू 1, n इज इक्वल टू k, n इज इक्वल टू k प्लस 1 साठी आपण स्टेप 1, स्टेप 3, स्टेप 2, स्टेप 3 हे काय केलं आहे, प्रूव्ह केलं आहे बाय मॅथमॅटिकल इंडक्शन. हेज दी सोल्युशन.